नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। ऑक्टोबरचा हप्ता तर हप्ता, पण आता ई-के-वाय-सीला देखील ब्रेक लागलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी ऑक्टोबरचा हप्ता हा पुढील आठवड्यात मिळणार असल्याचं समजतंय। शेवटपर्यंत बघा, म्हणजे नेमकं काय आहे, कसं काय, ई-के-वाय-सीचा काय मुद्दा आहे तोही तुमच्या लक्षात येईल। लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी ही आहे, विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुती राज्यात आली। हे सगळं आपल्याला माहिती आहे। लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणारी नसणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सीची प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे। लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये हप्ता जमा होतो। या योजनेला 28 जून 2024ला मान्यता मिळाली असून आता ऑक्टोबरमध्ये लाडक्या बहिणींना जो काही पुढचा हप्ता आहे तो मिळणार आहे। पण खूप काही दिवसांपासून सुरू होतं की लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे आणि लाडक्या बहिणी त्याच्यामुळे टेन्शनमध्ये देखील होत्या। आता लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सीतनं ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घेतला जाणार होता। या निकषानुसार राज्यभरातील 70 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरणार अशी माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली होती। मात्र आता तुर्तास ती चिंता मिटलेली आहे, कारण की लाडक्या बहिणींचा लाभ हा सुरूच असणार आहे। अशामध्ये आता ई-के-वाय-सी बंधनकारक केली होती, पण तिला आता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो तुर्तास पुढच्या आठवड्यात ऑक्टोबरचा हप्ता नक्कीच ट्रान्सफर होईल। माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।